तर हाय हॅलो कशात आय होप छानच असाल. तर बघा सकाळची जी कामं होती माझी तर ती सगळी कामं अशी उरकून मी आता कौस्तुभला स्कूलला सोडवायला चालले होते. तर बघा कौस्तुभला जे आहे तर ते स्कूलला सोडून झाल्यानंतर आज आम्हाला करायचं होतं एक झाड लावायचं होतं. तर ते लावल्यानंतर आज आमच्या घरी पाचवीसुद्धा होती, म्हणजे मी आत्या झाले होते आणि आत्या झाल्यानंतर लहान बाळांचा जो कार्यक्रम असतो तर तो आज कार्यक्रम होता. तर तो व्हिडिओ बघा बाळ खूप लहान होतं त्यामुळे मी काही तो व्हिडिओ शूट केलेला नाही आहे. बाकीचं जे जेवणाचा किंवा स्वयंपाकाचा किंवा बाकीचे जे काम आहेत तर त्याचा सगळा व्हिडिओ जो आहे तर तो शूट केलेला आहे. तर बघा कौस्तुभला सोडून वगैरे गेल्यानंतर माझा भाऊ आला होता मला न्यायला. तो आल्यानंतर आम्ही गेलो होतो सगळ्यात पहिल्यांदा नर्सरीत आणि नर्सरीतून आणलं होतं झाड. तर घरी गेल्या अगोदर आम्ही त्याचंच जे झाड आहे तर त्या झाडाचं प्लांटिंग करायचं काम चाललं होतं. तर बघा नॉर्मली आता पावसाळा जो आहे तर तो चालू झालेला आहे आणि मुलांना फ्रूट वगैरे पण खूप आवडतात आणि प्रत्येक फ्रूटचं जे झाड आहे तर ते कलेक्ट करायचं होतं किंवा लावायचं असं आम्ही ठरवलेलं आहे सगळ्या बहीण भावंडांनी. तर बघा एक भाऊ कॅमेरा पकडायला होता आणि आम्ही दोघं जे आहे तर अशा पद्धतीने ते झाड लावत होतो आणि झाड लावताना आम्ही त्यामध्ये टाकलेलं आहे ते लेंडी खत. आणि त्याचं जे बघा आता पावसाचा सीझन आहे त्यामुळे नर्सरीतले सुद्धा झाडं आहेत त्यांची माती सगळी घट्ट झालेली आहे. तर इथे बघा आता साईडने आम्ही खड्डा केल्यानंतर मग झाडं ठेवून ते लेंडी खत जे आहे तर ते टाकलं होतं आणि लेंडी खत जे आहे तर ते झाडासाठी खूप छान असतं आणि झाडं खूप लवकर ग्रोथ होतात यासाठी. तर बघा अशा पद्धतीने जे अंजीरचं झाड आहे तर ते झाड आम्ही लावलेलं आहे. तर बघा पावसाळ्यात जर झाडे लावली तर नॉर्मल त्याला वरचं जे पाणी असतं पावसाचं तर त्या पाण्यावरती झाडं खूप जगतात किंवा ज्या मुळ्या किंवा झाडाला जो आधार हवा असतो जमिनीतून जो ओलावा हवा असतो तर तो भेटतो. कारण आपण नॉर्मली जेव्हा पाणी देतो ते पाणी आणि पावसाचे जे पाणी असतं तर त्यामध्ये खूप असा फरक असतो. कारण हे साठवलेलं पाणी असतं आणि तसं पण बोर वगैरेचं आपण पाणी घालतो तर बोरच्या पाण्यामध्ये जास्त क्षार वगैरे असतात आणि नॉर्मली कसं जे झाडांना ग्रोथसाठी जे पाणी हवं असतं तर ते पावसाच्या पाण्यावरती खूप लवकर ग्रोथ होतात किंवा येतात. तर ते सगळं करून झाल्यानंतर आता स्वयंपाकाची तयारी चालू झाली होती. तर इथे बघा आपल्याला करायचा होता व्हेज पुलाव आणि त्यासाठी त्यामध्ये तेल, कांदा, टोमॅटो आणि तमालपत्र, थोडीशी दालचिनी आणि काळे मिरे, लवंग ह्या अशा ज्या मसाल्याच्या खडे मसाल्याचे जे पदार्थ आहेत तर ते आपण थोडे थोडे त्यामध्ये टाकून घेतले होते. तर बघा त्यानंतर त्यामध्ये टाकलेला आहे बटाटा, फ्लॉवर आणि गाजर हे जे आहे तर ते छोटे छोटे कट करून टाकलेलं आहे आणि आपण कांदा आणि टोमॅटो तर अगोदरच टाकला होता. तर बघा आता इथे जे आहे तर जगभरातले जेवढे सगळे तुमच्या घरात जेवढे मसाले असतील तेवढे सगळे मसाले यामध्ये टाकायचे आहे आणि मेन मसाला जो आहे तर तो आहे व्हेज बिर्याणी मसाला. तर तो यामध्ये टाकायचा आहे आणि बाकी जिरे पावडर, धना पावडर, तिखट, मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला, परत मटण मसालासुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. खूप छान असा जो आपला पुलाव होता तर तो झालेला होता. आणि आलं लसूणची पेस्ट तर जी रेडीमेड पेस्ट भेटते तर ती आवर्जून टाकायची आहेत आणि भाजीचा वास आणि भाजीला टेस्ट खूप छान येते. तुम्ही ती एकदा नक्की करून बघा. तर बराच आपल्याला हे जे मोठं पातेलं आहे तर तेवढा पातेला भरून जो आहे तर तो करायचा होता भात. तर अशा पद्धतीने जे आहे तर ते चालूच होतं. तर बघा याच्यामध्ये आपल्याला वाटाणे टाकायचे होते पण अगोदर फ्लॉवर आणि बटाटा जो आहे तर तो बऱ्यापैकी शिजवून घ्यायचा होता. कारण जे फ्रोझन वाटाणे असतात फ्रीजमध्ये ठेवलेले तर ते खूप मऊ किंवा सॉफ्ट असतात आणि ते लगेच शिजले जातात. यासाठी त्याला लवकर टाकायचं नाही, नाहीतर नंतर त्या भातामध्ये ते जे वाटाणे आहेत तर त्याचा सगळा असा गाळ होतो. तर बघा बऱ्यापैकी आता बटाटा जो आहे आणि फ्लॉवर तर ते बऱ्यापैकी वाफळवले होते किंवा शिजून झाले होते आणि त्यानंतर आता आपण त्यामध्ये टाकलेले आहेत ते वाटाणे. तर बघा थोडंसं आपण शिजत शिजत आलं ना तर हे वाटाणे टाकायचे आहेत की जेणेकरून त्याला ना जास्त शिजलं जाणार नाही आणि त्याचा जो थिकनेस किंवा जे भांड्यात आपल्याला घेतले की दिसलं पाहिजे की नॉर्मली काय काय टाकलेलं आहे. यासाठी त्या भाज्या आहेत तर त्या जास्त शिजवायच्या नाही आहेत नॉर्मली की पूर्ण त्याचा असा गाळ होईल अशा पद्धतीने त्या भाज्या वगैरे ज्या आहेत तर त्या करायच्या नाही आहेत किंवा शिजवायच्या नाही आहेत. तर आता बघा तो वाटाणा जो आहे तर तो स्वच्छ असा पाण्याने धुवून आता त्यामध्ये पातेल्यामध्ये तो वाटाणा जो आहे तर तो टाकलेला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. चॅनल नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल यासाठी. तर बघा आता जे त्यामध्ये टाकायचं होतं तर बघा तुम्ही यामध्ये आपली सिमला मिरची जी असते तर ती सुद्धा टाकू शकता किंवा पनीरचे छोटे छोटे जे क्यूब्स असतात तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही त्यामध्ये कितपत टाकता किंवा किती टाकता हे. तर बऱ्यापैकी आपल्या ज्या भाज्या आहेत तर त्या आता सगळ्या शिजून झालेल्या आहेत आणि इथे घेतलेला आहे दावतचा जो बासमती तांदूळ येतो तो. तर बघा हा दावतचा बासमती तांदूळ जो आहे तर तो अगोदरच पाण्यात भिजत ठेवलेला होता. अर्धा ते 1 तास पाण्यात भिजत ठेवलेला होता.
आणि तो जो तांदूळ आहे तर तो आपल्याला आता याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर बघा हा जो तांदूळ जर पाण्यात भिजवत ठेवला तुम्ही तर तो शिजतो सुद्धा लवकर. आणि हा भात शिजवताना त्यामध्ये आपण ओतणार आहोत गरम पाणी. तर बघा आता बऱ्यापैकी जो तांदूळ आहे तर तो सगळा असा त्यामध्ये टाकून झालेला आहे. आणि आता भात शिजत ठेवताना पण नॉर्मली पाणी जे आहे फक्त तांदूळ भिजतील एवढंच त्यामध्ये पाणी ठेवायचं आहे. जास्त जर पाणी ठेवलं तरी हा भाताचा गाळ होईल. तर भिजून जर तुम्ही तांदूळ घेणार असाल तर पाण्याची जी क्वांटिटी आहे तर ती कमी ठेवायची आहे की जेणेकरून भाताचा गाळ होणार नाही यासाठी. आणि तुम्ही डायरेक्ट जरी न भिजवता डायरेक्ट जरी टाकला तरी काय हरकत नाही, तो सुद्धा छान होतो. पण नॉर्मली कसं या पद्धतीने जर केला तर भात जो आहे तर तो तांदूळ तो खूप छान प्रकारे फुगला जातो आणि लवकर शिजला सुद्धा जातो. यासाठी तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करून बघा. तर इथे बघा ही जी आहे तर ही पाण्याची क्वांटिटी मी तुम्हाला दाखवते. तर बघा नॉर्मली फक्त आपलं जे अर्धा पेर आहे बोटाचं ते बुडल इतपतच आपल्याला पाणी ठेवायचं आहे. तर फायनली आपला भात जो झालेला आहे रेडी आणि इथे आहे तो खरवस. तर बघा हे प्रत्येक जणांना माहीत असेल, गावाला गेले की हे ज्या गोष्टी आहेत तर त्या भेटतात किंवा पाहायला मिळतात. तर याला काय बोलतात किंवा काय आहे ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट्स करा. तर हे तुम्ही खाता किंवा नाही खात किंवा हे पण कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. मला तर माहीत नाही, हे गावाला आल्या नवीनच दिसलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. सो चला आता सगळं उरकून आम्ही बसलो होतो जेवायला. सो या तुम्ही पण जेवायला. मस्तपैकी कोशिंबीर आणि आपला पुलाव आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून